मी समर्थ. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये देवघराबाबतील काही 45 नेम किंवा टिप्स याला तुम्ही काय म्हणू शकता हे पाहणार आहोत. पण प्रतिसाद दिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद. तसेच प्रेक्षक हो, आपणास कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यात जास्त आवडतात याबद्दल देखील कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे तशा प्रकारचे व्हिडिओ आपणास जास्तीत जास्त आणता येतील. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरातील देवघर नाही त्या घरातील घर पण राहत नाही, त्या घराची शोभा येत नाही. बाहेर जाऊन कितीही देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. देवघराचे पाळायचे 46 नेम अतिशय महत्त्वाचे आहेत. ती आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. आपण देवाची केलेली पूजा, सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवाबाबत काही चुका या घडत असतात. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात सर्व वास्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो, देवघर देखील देवाचे घर आहे. मग त्याबाबत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना. आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे. घराचे पावित्र्य राखणारे मंगल जागा म्हणजे देवघर. घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नेमाप्रमाणे असले तरी त्याचे अधिक फायदे होतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कोठे असावे, देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया. देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्य गोष्टी. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पूजा नेहमी सकाळी लवकर करावी. देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावीत. गंध, धूप, अगरबत्ती या साहित्याचा विचार करूनच देवघराचे कप्पे बनवावेत. देवघराच्या सजावटीचे सामान हे तेच राहील याचे नीट विचार करावा. देवघरात प्रकाश व्यवस्थित आणि हवा खेळती राहील याची तुम्ही नीट विचार करून मगच देवघर बांधावे. देवघरातील सर्व मूर्तीचे तोंड हे कधीच पश्चिम दिशेला असावेत. शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिणेकडे असावे. टाक असल्यास पंचधातूचा असावा. शंकराच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा शक्यतो करू नये. शनीची मूर्ती, शनीचे यंत्र घरामध्ये पूजू नये. मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये. देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज्य आहे. गुरु आणि शिष्य एकाच वेळी देवघरात पूजा करू नका. एकत्र असल्यास यंत्र असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत. नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत. एकाच देवांच्या 2-3 मूर्त्या अथवा फोटो देवघरात ठेवू नये. मूर्ती एकमेकांच्या समोर तोंड करून असतील तर त्याबद्दल करावे. मूर्तीचे तोंड कधीही एकमेकांसमोर असू नयेत. मूर्ती देवघरात एखाद्या उंचीवर ठेवावेत. भिंतीपासून किमान 1 इंच लांब मूर्ती असावेत. भिंतीला चिटकून कधीही मूर्ती ठेवू नये. देवघरातील प्रकाश आणि दिवे समई या नेहमी दक्षिण पूर्व दिशेला असावेत. तडा गेलेले अथवा तुटलेली फ्रेम व मूर्ती कधीही देवघरात ठेवू नका. पूजा घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्या. पूजा घर नेहमी ईशान्य भागात बांधलेले पाहिजे. देवाच्या उपासनेसाठी बनवलेली पूजास्थान हे अंत्यपवित्र स्थान आहे. अशा परिस्थितीत स्वयंपाकघर किंवा शयनगृह
मंदिर किंवा पूजास्थळी बांधणे कधीही योग्य नाही. शयनगृह पूजेचे घर बांधण्याची खूप सक्ती असल्यास रात्री झोपताना मंदिराला पडद्यासह झाकून टाका. पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये. त्याचप्रमाणे उपासना घर कोणते शिडीखाली बांधले जात नाही. देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. तसेच देवघरामध्ये धूप अगरबत्तीची राख साचता कामा नये. आपल्या देवघरात कोणत्याही देवीचे एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. आपल्या घरातील देवघर उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेचा गणपती शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजा ही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचे शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकट उद्भवस्त होतात. आपले कुलदैवत आणि कुलदेवी माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवी याचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. भंगलेले किंवा तुटलेले मोडलेली मूर्ती किंवा देवीचा फोटो देवघरात पूजत ठेवू नये. देवीची मूर्ती तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे ठेवायचे नसतात. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जी निर्मल्य बनते ते पुन्हा वापरण्यात आणायचे नसतात. तेव्हा त्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाह करायचे असते. देवघरातील शाळीग्रामवर अक्षदा व्हायचा नसतात. ओले कपडे घालून म्हणजे ओले स्त्री देवपूजा करायची नसती. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एक तर 2 वाती लावायच्या किंवा एकच वात लावावी तर चालते. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते. आपण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाज म्हणायचे, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असताना म्हणून ते शांततेने केलेले कधीही चांगले असते. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळीच्या शेजारच्या बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजनांना अंगठ्या शेजारी बोटांचा गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. देवघरात कधीही आपल्या पूर्वजेचे म्हणजे पितरांचे फोटो ठेवू नयेत. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तमासी आहेत. तमासी पदार्थ देवांना चालत नाही. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. कोणी भेट म्हणून दिलेला देव किंवा देवाचे फोटो, सापडलेला देव तसेच बुडीत घराण्यातून आलेला देव आपल्या देवघरात ठेवू नये, कारण आपण त्या देवाची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्याचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबत पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरातील देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदात राहतात. घरात नेहमी देवाचा आशीर्वाद असतो
आपल्या घरात देवाचा वास असतो. देव आपल्या घरात वारंवार असतात, त्यामुळे त्याचे घर आपण नेहमी